नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ अविनाश पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी इंग्रजी या विषयाची उत्तरपत्रिका कशी लिहायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण येत्या काही महिन्यांमध्ये 10वीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचे पेपर लिहायचे आहेत. आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपला अभ्यास झालेला असतो, आपल्याला सगळे उत्तर माहिती असतात, पण पेपर नेमका लिहायचा कसा किंवा त्या पेपर लिहिण्याची टेक्निक नेमकी कशी असते हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ उत्तरपत्रिका लिहायची कशी, वाक्यरचना आपली कशी असायला पाहिजे किंवा इतर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो बोर्डाचा पेपर असेल तो साधारणतः या पद्धतीने असेल. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल अशी तुमची उत्तरपत्रिका असेल. या उत्तरपत्रिकेवरतीच तुम्हाला जे काही तुमचे आन्सर असतील ते लिहायचे असतील. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, या ठिकाणी तुमचा बैठक क्रमांक लिहायचा आहे. बघा, सुरुवात आपण इथून करणार आहेत, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत नाही की बैठक क्रमांक नेमका कुठे लिहायचा किंवा आपली सही कुठे, सुपरवायझरची सही कुठे, सब्जेक्ट कुठे लिहायचा, काय लिहायचं हे आपल्याला गोष्टी कळत नाही. म्हणून आपण इथून सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी बघा, तुमचा जो काही एक्झाम नंबर असेल, सीट नंबर असेल, तो तुम्हाला या ठिकाणी अंकामध्ये लिहायचा आहे. जो काही असेल A010153 काय असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि तोच सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी अक्षरामध्ये लिहायचा आहे. बघा, मग S010,153 या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि त्याच्या खालीच परीक्षार्थीची सही म्हणजे तुमची सही त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. मग जे काही तुमचं नाव असेल आणि जी काही तुमची सही असेल ती सही तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. आणि त्यानंतर या ठिकाणी पर्यवेक्षकांची सही. बरेच विद्यार्थी काय करतात, घाबरलेले असतात, बोर्डाचा पेपर त्यांच्यासाठी नवीनच असतो आणि मग नेमकी सही कुठे करायची आणि ते घाईत पर्यवेक्षकांचा जो रकाना आहे या रकान्यामध्ये सही करतात. त्यामुळे ही चूक करायची नाही. लक्षात ठेवा, वरचा जो कॉलम असेल किंवा ते इन्स्ट्रक्शन ज्या दिलेले असतील त्या वाचा, कारण की इथं इंग्लिशमध्ये पण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत. मराठी आपल्याला वाचता येतं. या ठिकाणी पर्यवेक्षकांची सही आणि या ठिकाणी आपली सही. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे बघा, केंद्र क्रमांक, सेंटर नंबर. तुमचा जो सेंटर नंबर असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. एका रकान्यामध्ये एकच अंक लिहायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर इथे विद्यार्थ्याने बारकोड या चौकटीत चिटकवा. खरं तर या ठिकाणी जे काही सुपरवायझर असतात तेच बारकोड चिटकवतात, त्यामुळे तुम्ही इथं काही करायचं नाही. त्यानंतर पुढचं आहे बघा, सब्जेक्ट. तुमचा जो काही सब्जेक्ट असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पेपर तुमचा कितवा आहे, पहिला आहे, दुसरा आहे की तिसरा आहे, ते तुम्ही इथं नोंदवायचं आहे. त्यानंतर पेपरचा दिनांक, तुमचा पेपर ज्या दिवशी असेल, मग 25/3/26ला असेल, 24/3/26ला असेल किंवा ज्या दिवशी असेल त्या दिवसाची दिनांक तुम्ही या रकान्यात लिहायची. मीडियम ऑफ लँग्वेज ऑफ आन्सर. मग तुमचं उत्तर लेखनाची भाषा जी असेल, मराठी असेल तर मराठी लिहा, हिंदी असेल तर हिंदी लिहा, इंग्लिश मिडियमचे असतील तर त्या ठिकाणी इंग्लिश लिहितील. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पेपर संपल्यानंतर तुमची ही मेन आन्सर बुक असते, तिथं ऑलरेडी त्यांनी दिलेलं असतं. आणि त्यानंतर तुम्ही सप्लिमेंट किती लावलेले आहेत, समजा तुम्ही 2 सप्लिमेंट लावलेल्या असतील, 3 लावलेल्या असतील किंवा 4 लावलेल्या असतील, तर 1 लावली असेल तर 1 लिहा, 1+1 आणि यापुढे काय करायचं आहे तुम्हाला, 2 असं लिहायचं आहे. छोटीशी गोष्ट आहे, पण या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस चुकतो, म्हणून हे सांगितलं आहे. ठीक आहे, पुढं बघू. आता बघा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं सेक्शन 1मध्ये, आता बघा आपला सेक्शन 1 जो आहे तो लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर 1 तो आहे आपला लँग्वेज स्टडी. आता यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 1 असतो, त्याला प्रश्न क्रमांक 1मध्ये ए आणि बी असतो. एला असतात 8 मार्क आणि बीला असतात 2 मार्क. म्हणजे हा जो प्रश्न क्रमांक पहिला आहे याला एकूण मार्क असतात 10 मार्क. मग बघा, या ठिकाणी तुम्हाला जर आपण पाहिलं तर बघा, या पद्धतीने क्वेश्चन नंबर 1 आणि त्याचा ए या पद्धतीने लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 त्याचा ए आणि मग जो पहिला प्रश्न असेल
त्याची सुरुवात इथून करायची आहे. जर समजा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला असे 2 समास दिलेले असतील किंवा नसतील तर या बाजूला समास आखू नका. समास हा जो समास दिला आहे बघा तुम्हाला इकडं, याच्या बाजूला एक समास आखून घ्या या पद्धतीने आणि मग तिथे क्वेश्चन नंबर 1 त्याचा 1, 2, 3 आणि 4 या पद्धतीने लिहायचे तुम्हाला. आणि बरेच विद्यार्थी काय करतात, बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रश्न क्रमांक टाकतात. या ठिकाणी बरेच विद्यार्थी प्रश्न क्रमांक टाकतात. खरं तर हा रकाना तुमच्यासाठी नाही आहे, हा रकाना तुमच्यासाठी नसतो. हा रकाना असतो जे पेपर चेक करणारे असतात आणि तुमच्या प्रश्नाला जे गुण मिळणार असतात ते गुण ते या ठिकाणी लिहितात. त्यामुळे कोणीही या रकान्यांमध्ये काहीही लिहायचं नाही, खूण करायची नाही किंवा आपलं नाव लिहायचं नाही किंवा नंबर लिहायचे नाही किंवा काहीसुद्धा त्या ठिकाणी करायचं नाही. तुम्हाला जे काही करायचं असेल ते या रकान्यांच्या खाली हे जे तुम्हाला रेषा दिसत आहेत यावरती तुम्हाला लिहायचं आहे. त्यामुळे वरती कोणीही काही करायचं नाही, लक्षात घ्या. बघा मग हा जो पहिला प्रश्न असेल त्या ठिकाणी तुम्हाला 4 वर्ड दिलेले असतात आणि त्यामधला एखादा वर्ड जो असतो तो मिसिंग असतो. बघा या ठिकाणी अत्यंत सुटसुटीत लिहायचं आहे. जो वर्ड असेल तो वर्ड लिहा, त्याचा नंबर लिहा या पद्धतीने आणि जे अक्षर मिसिंग असेल ते तुम्ही लिहिलेलं असेल त्याच्या खाली काय करा, अंडरलाईन करा या पद्धतीने. आणि या प्रत्येक एक वर्डला किती मार्क आहे, अर्धा मार्क आहे. जर तुम्ही 4ही वर्ड बरोबर लिहिले तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. या पद्धतीने पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला जे काही वर्ड दिलेले असतात ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये रिअरेंज करायचे असतात. अल्फाबेटिकली ते आपल्याला लावायचे असतात. मग आता बघा या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. एक बघा या ठिकाणी 2, प्रश्न क्रमांक ए मधला 2, त्याच्यातला 1 आणि हा त्याच्यातला 2 अशा पद्धतीने लिहायचे असतात. बघा अगदी सुटसुटीत लिहायला पाहिजे. तुम्ही जर ही अल्फाबेटिकल ऑर्डर बरोबर केली तर तुम्हाला 1 मार्क, ही जर बरोबर केली तर तुम्हाला अजून 1 मार्क, म्हणजे या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहेत या पद्धतीने. त्यानंतर पुढे जाऊ. बघा त्यामध्येच बघा तिसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला पंक्च्युएशन एखादं 1-2 वाक्य दिलेले असतात, 2 वाक्य असतात आणि त्यामध्ये तुम्हाला पंक्चुएट ते वाक्य काय करायचे असतात, पंक्चुएट करायचे असतात, त्यांना विरामचिन्ह लावायचे असतात. या पद्धतीने बघा तुम्ही या पद्धतीने विरामचिन्ह लावू शकतात. अक्षर अत्यंत सुटसुटीत करायचे, कुठंही घाई करायची नाही किंवा एखादं अक्षर जरी चुकलं, आपण बऱ्याच वेळा काय करतो, समजा एखादं अक्षर आपलं चुकलं तर आपण त्या ठिकाणी असं खोडत बसतो आणि मग त्या ठिकाणी आपली प्रश्नपत्रिका एकदम वाईट दिसते. त्यापेक्षा तुम्ही असं न करता एखादा शब्द जर तुमचा चुकला असेल तर त्यावरती फक्त अशी एक रेष ओढा, ज्यामुळे तुमची प्रश्नपत्रिका एकदम सुटसुटीत आणि चांगली व्यवस्थित दिसेल. बघा त्यानंतर तुम्हाला यामध्ये 4 नंबर असतो. काय असतो तो, एक वर्ड दिलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला मिनिमम 3 लेटर्स असे तुम्हाला 4 वर्ड बनवायचे असतात. तुम्ही जर एक वर्ड बनवला या पद्धतीने, त्या शब्दाचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्या शब्दाचा वापर करूनच तुम्हाला तो 4 वर्ड बनवायचे आहेत. तुम्हाला तुमच्या मनाचा कुठलाही वर्ड इथे बनवायचा नाही. त्यानंतर पुढे बघा. त्याच्यामधलाच 5वा प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला एक वर्ड दिलेला असेल आणि त्या वर्डला अनुसरून रिलेटेड तुम्हाला इतर शब्द आहे ते रिकाम्या जागी लिहायचे असतात. आणि ही जी आकृती तुम्हाला दिसतोय, हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय तो तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये असाच काढायचा आहे. मुलं काय करतात, गार्डन लिहितात आणि त्याच्यापुढे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने शब्द लिहितात. ते तसं नाही लिहायचं. तुम्हाला या पद्धतीने प्रश्नपत्रिकेमध्ये जसं दिलेलं असेल तसंच तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आणि हे जे तुम्हाला बॉर्डर दिसते, या ठिकाणी तुम्हाला जी बॉर्डर दिसते ही बघा, ही तुम्हाला पेन्सिलीने आखायची, काळ्या पेनचा वापर करायचा नाही. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, काळ्या पेनचा वापर करतात आणि तो जो काळा पेन असेल तो मागच्या पानावरती त्याचं शाई उमटते. त्यामुळे तुम्हाला फक्त पेन्सिलीचा वापर करायचा आहे आणि असे सुंदर पद्धतीने प्रश्नपत्रिका लिहायची, मोकळी लिहायची. खूप त्याच्यामध्ये खूप गर्दी करायची नाही, अक्षरांची गर्दी दिसायला नको, सुटसुटीत दिसायला पाहिजे. त्यानंतर पुढे तुम्हाला एक शब्द दिलेला असतो, मग तो वर्ड असतो किंवा नाऊन असतो. या ठिकाणी वर्ड दिलेला आहे नाऊन आणि तुम्हाला वर्ड चेंज बनवायची आहे.
नाऊन चेन बनवायची आहे. मग समजा टायगर जो शेवटचा शब्द असेल त्यापासून तुम्हाला एक एक शब्द जोडत जायचं आहे आणि 4 शब्द त्या ठिकाणी मग ते व्हर्ब असतील किंवा नाऊन असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी बनवायचे आहेत. प्रश्नपत्रिका बघा तुम्हाला अत्यंत सुटसुटीत दिसायला पाहिजे. या ठिकाणी जर केलं बघा, हे पेज बघा कसं सुंदर दिसतंय. तुम्हाला जर पेज दिसत असेल तर बघा किती सुंदर अक्षर त्या ठिकाणी काढलेले आहे आणि प्रश्नपत्रिका एकदम सुटसुटीत आहे. कुठेही तुम्हाला गर्दी गोंधळ अक्षरांची झालेली दिसणार नाही. अशा पद्धतीने आपला ए झाल्यानंतर बीसाठी बी जो आहे तो नवीन पानावरती आपल्याला लिहायचा आहे. बघा यामध्ये एक काय असतं, बीमध्ये बघा, बीमधला इथं 1चा बी या पद्धतीने लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि त्याचा बी आणि त्या बीमधला 1 आणि त्याच्यामधला ए. आय ड्रँक अ टी इन्स्टेड ऑफ कॉफी. म्हणजे जो काही प्रश्न दिलेला असेल तुम्हाला आणि जी काही तुमची गाळलेली जागा असेल, मिसिंग वर्ड असेल, मिसिंग प्लेस असेल, तुम्हाला त्याखाली तो वर्ड लिहून अंडरलाईन करायची. या पद्धतीने अंडरलाईन करा. तसंच त्याला ऑर आहे, तुम्ही हा लिहिला तर 1 मार्क किंवा हा लिहिला तुम्हाला 1 मार्क. या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला क्लॉज लिहायचा असतो. क्लॉज लिहून झाल्यानंतर त्या क्लॉजला तुम्ही काय करा, अंडरलाईन करा. म्हणजे एक्झामिनरला तपासायला सोपं होईल. पुढे जाऊ आपण. प्रश्नपत्रिका आपली अशी पाहिजे, उत्तरपत्रिका आपली अशी पाहिजे की समोरच्याचं मन प्रसन्न व्हायला पाहिजे. आपलं अक्षर जरी थोडंफार एवढं चांगलं नसलं पण आपलं लिहिलेलं जर चांगलं असेल तर तपासायलाही चांगलं वाटतं. त्यानंतर बघा याच्यामधनं तुम्हाला अटेम्प्ट एनी वन. मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रिफिक्स और सफिक्स या ठिकाणी तुम्हाला एक वर्ड दिलेला असेल, 2 वर्ड दिलेले असतात, त्यांचं तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स त्या ठिकाणी लिहायचं असतं. तुम्ही या पद्धतीने लिहू शकतात. अत्यंत सुटसुटीतपणे तुम्ही लिहायचे. त्याला ऑर असतो. मग तेच जे 2 शब्द दिलेले आहेत त्या 2 शब्दांपासून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं असतं. या पद्धतीने बघा पॉसिबल शब्द या ठिकाणी दिलेला होता, पॉसिबल शब्द दिलेला होता आणि मग त्यापासून वाक्य बनवलं मिनिंगफुल. इट इज पॉसिबल टू विन द गेम. या प्रकारचं वाक्य पाहिजे. म्हणजे तुमचं ते वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर पाहिजे. वी विल अपॉइंट अ लीडर टुमॉरो. कुठलंही एक बरोबर वाक्य लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क मिळेल. अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नामध्ये एमध्ये 8 आणि बीमध्ये 2 अशा पद्धतीने 10 मार्क पहिल्या प्रश्नामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो. त्यामुळे लक्षात द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. लाईक करायला पैसे लागत नाही. शेअर करा, शेअर करायला सुद्धा पैसे लागत नाही. जर तुम्ही माझं चॅनल आत्ता अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर बघा आपला सेक्शन 2 आहे टेक्च्युअल पॅसेज. सेक्शन 2 काय आपला, टेक्च्युअल पॅसेज. आता याच्यामध्ये काय असतं, एक पॅसेज दिलेला असतो, तो पॅसेज तुम्हाला वाचायचा असतो. क्वेश्चन नंबर 2 लिहायचा आणि त्यानंतर त्याचा ए इथं लिहायचा आणि ते A1 मधला A1 आणि त्याच्यात जे काही प्रश्न असतील ते या पद्धतीने लिहा. तो प्रश्न वाचायचा, तो पॅरेग्राफ वाचायचा. आधी पॅरेग्राफ वाचा पूर्ण. जेव्हा तुम्ही प्रश्न वाचतात मग तुम्हाला उत्तर पण त्या ठिकाणी लगेच क्लिक होतं. मग आता फॉल्स असेल म्हणजे जे काही असेल ते या पद्धतीने लिहा. बघा दिसेल तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल तुमचा ए क्लिअर झाल्यानंतर त्याच्या खाली पेन्सिलीने रेष ओढा. बघा या ठिकाणी माझा प्रश्न A1 क्लिअर झालेला आहे. मी काय केलं त्या ठिकाणी पेन्सिलीने रेष ओढलेली आहे. काळ्या पेनचा वापर करायचा नाही, पेन्सिलीचा वापर करायचा. बघा या पद्धतीने अशी. त्यानंतर A2 लिहा. जे काही तुमचे आन्सर असतील ते आन्सर या पद्धतीने लिहायचे अत्यंत चांगल्या पद्धतीने. अक्षर व्यवस्थित काढा, सुटसुटीत काढा. त्यानंतर A3 लिहा. A2 झाल्यानंतर मी रेष ओढलेली आहे. परत A3 लिहिला. A3चा A3चा 1 2 3 4 5 त्याला नंबर द्या व्यवस्थित या पद्धतीने. हा तुमचा A3 झाल्यानंतर परत रेष ओढलेली आहे मी या ठिकाणी. हा ग्रामरचा टॉपिक आहे A4. त्या A4 मधलं 1 आणि जे नॉट ओनलीचा या ठिकाणी यूज करायला लावला आहे, नॉट ओनली बट ऑल्सोचा. मग ज्या ठिकाणी नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे वर्ड वापरलेले आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन करा. म्हणजे जेव्हा तो एक्झामिनर असतो त्याचं लक्ष त्या ठिकाणी जातं आणि त्याला कळतं की याने वाक्य बरोबर लिहिलेलं आहे. त्यानंतर इथं अनेबल टू वापरायला लावलेलं आहे. हे बघा या ठिकाणी दोघं A4 झालेला आहे माझा. मी रेष ओढलेली आहे. परत या ठिकाणी A5 असतो आणि A5 आपला असतो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन.
बरेच मुलं विचारतात की पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन कसा लिहायचा. बघा या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन जो आहे हा कमीत कमी 5 ते 6 ओळीमध्ये लिहायचा. कमीत कमी 4 ओळी लिहिल्या तरी चालतील, पण त्या ग्रॅमॅटिकली किंवा तो जे उत्तर एक्झामिनरला अपेक्षित आहे ते उत्तर लिहिणं गरजेचं आहे. बघा मग या ठिकाणी नेम ऑफ डिसीज विचारलं आहे, एनी 4 असेल, मग मी या ठिकाणी डेंग्यू, चिकन पॉक्स, ट्युबरक्युलोसिस, निमोनिया हे लिहिलेले आहेत आणि त्याचे सिम्पटम्स ऑफ डेंग्यू. मग सिम्पटम्स ऑफ डेंग्यू काय आहेत? हाय फिवर, सिव्हिअर हेडेक, या पद्धतीने लिहायचं आहे. जर तुम्ही या पद्धतीने लिहिलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतात. पर्सनल रिस्पॉन्सला कमीत कमी 5 ते 6 ओळी लिहायच्यात, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 6 ओळी, मग आपल्याला 2 मार्क मिळतात. लक्षात घ्या. ते झाल्यानंतर परत रेष ओढायची. म्हणजे आता या ठिकाणी माझा ए जो प्रश्न आहे किंवा हा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्याच्या खाली एक रेष मारा. त्यानंतर जो बी असेल तो बी दुसऱ्या पानावरती लिहा. बघा या पद्धतीने दुसऱ्याचा बी, परत बी वन या ठिकाणी लिहिलेलं आहे. फिल इन द ब्लँक्स असेल. मग ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शब्द लिहिलेत, काही उत्तर लिहिलेलं असेल त्याला तुम्ही अंडरलाईन करायला विसरू नका. बघा या पद्धतीने अशी अंडरलाईन करायची. एक ओळ सोडली तरी चालतं, म्हणजे आपलं आन्सर जे असेल किंवा आपली जी क्वेश्चन आन्सर शीट असेल ती दिसायला एकदम चांगली दिसते, सुटसुटीत दिसते. तपासणारा पण चांगल्या पद्धतीने चेक करतो. जर त्याच्यामध्ये एखादा ग्राफ असेल तुम्ही या पद्धतीने करा. आपला ए मधला A1 संपला किंवा B1 संपला तर रेष मारा. त्या पद्धतीने लिहा. बघा असं, म्हणजे सुटसुटीत दिसायला पाहिजे. क्वालिटीज ऑफ स्वामी. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावणं असतं. बरेच मुलं काय करतात, अजूनही 10वीचे मुलं लहान मुलांसारखं अशा जोड्या लावतात. बऱ्याच वेळेस असं होतं, हे काही तुम्ही आता पहिली दुसरीला नाही आहेत, पहिली दुसरीची मुलं या पद्धतीने जोड्या लावतात. पण तुम्हाला या ठिकाणी जोड्या लावण्यासाठी अशी काही गोष्ट करायची नाही. बघा या ठिकाणी बघा त्या शब्दाच्या पुढे त्या शब्दाचा काय करायचं आहे, बी असेल तर बी लिहा, त्याच्या पुढचं जे अक्षर असेल किंवा जे आन्सर असेल ते लिहा. या ठिकाणी सी लिहा, त्याच्या पुढचं जे काही आन्सर असेल ते लिहा. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. बघा एकदा अत्यंत बघा B3 असेल त्याच्यामधले हे इकडं B3, B4 आणि त्याच्यामध्ये जे काही उपप्रश्न असतील ते तुम्ही या पद्धतीने असं लिहा. या ठिकाणी ग्रामरचा टॉपिक असेल हा. इथे पण बघा आता बरेच विद्यार्थी काय करतात, डझंट ही, इजंट ही किंवा असे काहीतरी 4 ऑप्शन दिलेले असतात आणि विद्यार्थी फक्त काय करतात 2 नंबर टाकतात आणि एवढंच उत्तर लिहितात. डझंट ही, त्यांना असं वाटतं की हेच उत्तर आहे, पण असं नाही करायचं. समजा क्वेश्चन टॅगचा प्रश्न असेल किंवा टेल टॅगचा प्रश्न असेल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं. ते वाक्य झाल्यानंतर या ठिकाणी बघा स्वल्पविराम द्यायचा आणि मग तुमचा जो टॅग असेल तो टॅग लिहून शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित असतं आणि अशा पद्धतीने आपण लिहायला पाहिजे. आणि मग तुमचा हा टॉपिक झाल्यानंतर B4 झाल्यानंतर त्याच्या खाली परत एक पेन्सिलीने रेष ओढा. या ठिकाणी बघा आता पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन कसा लिहायचा तुम्हाला सांगतो मी. आता या ठिकाणी प्रश्न असेल, डू यू लाईक बुक्स, व्हाय, असा काहीतरी प्रश्न असेल. बघा 2 मार्कला प्रश्न आहे, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. यस, आय लाईक रीडिंग बुक बिकॉज दे टीच मी न्यू थिंग्स. अत्यंत सोप्या भाषेत लिहायचं आहे, जास्त अवघड भाषा वापरायची नाही, ते आपल्याला येत पण नाही. जेवढी सोपी भाषा तुम्हाला वापरता येईल तेवढी वापरा. आणि कमीत कमीत बघा 1 2 3 4 5 5.5-6 ओळी तुम्ही लिहा, म्हणजे तुमचे त्या ठिकाणी 2 मार्क फिक्स होतील. अत्यंत सोप्या पद्धतीने. तुम्ही जर व्हिडिओ पॉज केला आणि हे जर उत्तर वाचलं तर तुम्हाला या ठिकाणी कुठलाही असा अवघड शब्द तुम्हाला या ठिकाणी वापरलेला यूज केलेला तुम्हाला जाणवणार नाही. अत्यंत सोप्या भाषेत हे उत्तर लिहिलेलं आहे. बघा तुम्ही असं जर उत्तर तुमचं असेल तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. पुढे जाऊ आपण. यानंतर क्वेश्चन 3 आहे सेक्शन 3 पोएट्रीवरचा हा प्रश्न असतो. या ठिकाणी बघू आपण.
पोएट्रीमध्ये पण क्वेश्चन नंबर 3चा A1 बघा, A1चा हे त्याच्यामधले प्रश्न उपप्रश्न बघू आपण या ठिकाणी. फिल इन द ब्लँक्स आहेत. ज्या जागा तुम्ही भरलेल्या आहेत किंवा जो शब्द तुम्ही लिहिलेला आहे त्याला अंडरलाईन करा व्यवस्थितपणे. एक एक ओळ सोडा, म्हणजे तुमचं उत्तर अत्यंत चांगलं दिसतं. प्रश्न संपला, A1 संपला की त्याच्या खाली रेष ओढा आणि लगेचच दुसरा प्रश्न लिहायला सुरुवात करा. A2 जे काही आन्सर असेल तर तुम्हाला लिहायचं आहे. बघा या ठिकाणी मी अशी बाजूला थोडीशी जागा सोडली, दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणी बघा मी अशी थोडीशी जागा सोडली उत्तर लिहिताना. अशी जागासुद्धा सोडा, म्हणजे तुमचं उत्तर चांगल्या पद्धतीने दिसतं. तुमचं जे काही उत्तरपत्रिका असेल, जी काही तुम्ही उत्तरं लिहिली आहेत ते अत्यंत चांगली दिसतात. म्हणजे तपासणाऱ्याला छान वाटतं, म्हणजे त्यालाही बरं वाटतं की पेपर चांगला लिहिला आहे आणि त्याला त्रास होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर वाचायला असेल, मार्क द्यायला असेल, या पद्धतीने. त्यानंतर A2 संपला, रेष ओढलेली आहे. A3 त्याचे उपप्रश्न बघा 1, 2 या पद्धतीने. रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड्स आहेत त्या ठिकाणी ते. पुढचं आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. क्वेश्चन नंबर 3चा B. आता बघा या ठिकाणी टायटल लिहायचं आहे तुम्हाला. टायटल लिहा, जे काही टायटल असेल ते, नेम ऑफ द पोएट. एक एक ओळ सोडा, त्याला काही अडचण नाही आहे. तुम्हाला 2 पुरवण्या जास्त लागल्या तरी चालतील. आपण काय विचार करतो की मला जास्त पुरवण्या लागतील किंवा काय, आपण खूपच उत्तरपत्रिकेला येताना खूप कंजूसपणा करतो. कंजूसपणा अजिबात करायचा नाही. आपल्याला पाहिजे तेवढ्या उत्तरपत्रिका सुपरवायझरकडनं मिळणार आहेत, त्याच्यामुळे अजिबात उत्तरपत्रिकांचं सप्लिमेंटचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमची उत्तरं जेवढी सुटसुटीत असतील तेवढं चांगलं. एक एक ओळ सोडा या ठिकाणी. बघा रायमिंग स्कीम जी असेल ती, रायमिंग स्कीम बघा. BA इन द फर्स्ट 3 स्टांजाज अँड A इन 4 स्टांजाज, असे तुमचं उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच एक एक ओळमध्ये सोडली आहे बघा तुम्ही. उत्तर कसं आकर्षित वाटतंय. फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन, मेटाफर, एनीवन, म्हणजे तुम्ही एक जरी लिहिलं या ठिकाणी अलिट्रेशन लिहा, रिपिटेशन लिहा, मेटाफर लिहा, जे असेल ते तुम्हाला 1 मार्क मिळतो. आणि त्यानंतर नंबर टाका त्याला 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर आहे तुमचं थीम, सेंट्रल आयडिया. मग तुमच्या पोएमची जी काही तुम्हाला पोएम लिहिली असेल त्याची सेंट्रल आयडिया किंवा थीम काय असेल ती तुम्हाला मोजक्या शब्दामध्ये 7 ते 8 ओळीमध्ये लिहायची. 6 ते 7 ओळी सफिशियंट आहेत किंवा 7.5, 8 जरी झाल्यात तरी काही अडचण नाही. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. थीम लिहिली तर आपल्याला 2 मार्क असतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, आपण जेव्हा टायटल लिहितो त्याला अर्धा मार्क आहे, पोएटचं जेव्हा नाव लिहितो त्याला अर्धा मार्क आहे, म्हणजे दोघां मिळून आपल्याला 1 मार्क होतो. जर आपण रायमिंग स्कीम लिहिली तर आपल्याला 1 मार्क आहे. फिगर ऑफ स्पीच जर आपण ओळखलं तर आपल्याला 1 मार्क आहे. आणि सेंट्रल थीम जर आपण लिहिली चांगल्यापैकी, चांगल्या पद्धतीने ग्रामरचा त्या ठिकाणी वापर करून किंवा एक्झामिनरला, पेपर चेकरला जे काही अपेक्षित आहे तसं उत्तर जर असलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क मिळतील. म्हणजे एकूण 5 गुण आपल्याला या प्रश्नाला मिळतात. 10 मार्कांचा प्रश्न असतो. Aला 5 गुण आणि Bला 5 गुण. आता क्वेश्चन नंबर 4A, सेक्शन 4 नॉन टेक्च्युअल पॅसेज, म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बाहेरचा एक पॅसेज असतो. त्या पॅसेजवरती तुम्हाला काही प्रश्न असतात आणि ते तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे असतात. तेही बघा. क्वेश्चन नंबर 4A, A1 त्याचे उपप्रश्न या बाजूला लिहिलेले आहेत. A1 इकडे या ठिकाणी गाळलेल्या जागा आहेत, अंडरलाईन ओढा, अंडरलाईन द्या त्या शब्दांना. पेपर तुमचा अत्यंत सुटसुटीत दिसायला पाहिजे, सांगण्याचा उद्देश तेवढाच. बघा या ठिकाणी डायग्राम काढलेला आहे, अत्यंत सुटसुटीत डायग्राम आहे. कुठेही खाडाखोड नाही, कुठेही शब्द एकमेकांमध्ये मिसळलेले नाही आहेत. शब्द वाचायला एकदम सोपे आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिले. आपल्याला वेळ 3 तास असतो आणि 3 तासामध्ये ही आन्सरशीट जी असेल ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली लिहून होते. पण आपला जर अभ्यास असेल तर, म्हणून आत्तापासून आपण अभ्यासाला सुरुवात जर केली तर अशा प्रकारची उत्तरपत्रिका आपल्याला सुद्धा लिहिता येऊ शकते. बघा त्यानंतर त्याच क्वेश्चन 4मधला A3, मधला A3 या ठिकाणी ऑपोजिट वर्ड असतील. नोन, अननोन, ग्रुप, सोलो, पुअर, रिच, नॅरो, एक एक ओळमध्ये सोडलेली आहे.
उत्तर बघताना तुम्हाला दिसत असेल अत्यंत मोकळं मोकळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल बघा. त्यानंतर A4 ग्रामरचा टॉपिक आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर उत्तर बरोबर लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क. या ठिकाणी पण हा पण ग्रामरचा टॉपिक आहे. ॲज वेल ॲजचं वाक्य आहे, यूज ॲज वेल ॲज. आणि या ठिकाणी डिग्रीचं असेल आहे, नो अदरने सुरुवात झालेली म्हणून हे वाक्य डिग्रीचं असेल. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य उत्तरं लिहायची आहेत. एक उत्तर झालं की एक ओळ सोडायची, परत त्याचं पुढचं लिहायचं. आणि जेव्हा तो टॉपिक A4 संपेल किंवा जो काही असेल त्याच्या खाली आपल्याला काय करायचे, अंडरलाईन ओढायची या पद्धतीने. त्यानंतर A5 बघा, बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. एकाखाली एक अंक द्यायचे आहेत. आपल्याला 2 मार्क आहेत आपल्याला, म्हणून कमीत कमी 4 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. हे बघा 1 ओळ, दुसरी, तिसरी, चौथी, म्हणजे प्रत्येकाला अर्धा अर्धा जरी मार्क दिला तरी आपले 2 मार्क कव्हर होतात या पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 त्यामधला B बघा. तुम्हाला या ठिकाणी समरी रायटिंग लिहायची असते. बघा, समरी रायटिंगला बरेच मुलं समरी रायटिंग लिहितात, त्या ठिकाणी ते 8-10 ओळी लिहितात, पण बऱ्याच वेळा ते टायटल द्यायला विसरतात. आणि या टायटलला 1 मार्क असतो. तुम्ही जर टायटल दिलेलं नसेल तर तुमचा 1 मार्क जातो. म्हणून जो काही पॅरेग्राफ दिलेला असेल त्या पॅरेग्राफमधला कीवर्ड जो असेल, समजा सचिन तेंडुलकरवरती पॅरेग्राफ असेल, विराट कोहलीवरती असेल, झाडांच्या संदर्भात असेल किंवा खेळाच्या संदर्भात असेल, तर फक्त इम्पॉर्टन्स ऑफ क्रिकेट, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट, म्हणजे जो काही टॉपिक असेल तुम्हाला पॅसेज वाचल्यानंतर कळेलच की हा टॉपिक नेमका कशा संदर्भात आहे. खेळाच्या संदर्भात असेल किंवा एखाद्या व्यक्तीविषयीच्या संदर्भात असेल तर त्या व्यक्तीचं नाव दिलं तरी चालतं. बघा, आता ही जी समरी आहे ती समरी बघा किती या ठिकाणी मी लिहिलेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, छोटं करतो मी, म्हणजे तुमचं 8-10 ओळी तुमची समरी रायटिंग असायला पाहिजे. समरी रायटिंग लिहिताना बघा या ठिकाणी बघा मी पॅसेज म्हणजे प्रत्येक उत्तराच्या तिथे थोडी थोडी जागा सोडलेली आहे, इकडे पण जागा सोडलेली आहे. इथं तुम्ही रेषा आखत नका बसू. उत्तर अशा पद्धतीने लिहायचं की त्या ॲडजस्ट व्हायला पाहिजे त्या ठिकाणी. अशा पद्धतीने तुमचं उत्तर पाहिजे. मग जर आपण समरी या ठिकाणी लिहिली, सजेस्ट राईट टायटल जर आपण लिहिलं तर आपल्याला 1 मार्क आहे. सेंट्रल आयडिया ऑर थीम, ही जी सेंट्रल आयडिया ऑर थीम आहे पूर्ण तुम्हाला दिसते ती, त्याला 2 मार्क आहेत. आणि यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज, ही जी लँग्वेज मी या ठिकाणी वापरलेली आहे ती जर योग्य असेल, चांगली असेल, ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल तर तुम्हाला 2 मार्क. आणि अशा पद्धतीने तुम्हाला समरीला 5 मार्क मिळतात. किती मार्क मिळतात? 5 मार्क. अशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित आहे. या पद्धतीने लिहा येणाऱ्या एक्झाममध्ये. पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा लेटर रायटिंग आहे. क्वेश्चन नंबर 5, सेक्शन 5, रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा काय करतात आपण, त्या ठिकाणी आपल्याला पत्ता दिलेला असतो. मुलं काय करतात, आपलाच पत्ता लिहितात, पण त्या ठिकाणी आपण वाचत नाही व्यवस्थित. मग त्या ठिकाणी बघा, इमॅजिन दॅट यू आर सुजल, सुजाता जाधव, रिसायडिंग वगैरे कुठेकडे काय असेल, म्हणजे त्या ठिकाणी जर पत्ता दिलेला असेल तर तो पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. आपला स्वतःचा पत्ता लिहायचा नाही. ज्या ठिकाणी आन्सर क्वेश्चन पेपरमध्ये जो पत्ता दिलेला असेल, इमॅजिन यू आर, मग आता इथे इमॅजिन काय आहे, दीपिका पवार, गांधीनगर, बीड, काय दिनांक असेल ती लिहायची. तुमचं नाव लिहून झाल्यानंतर कॉमा द्या, इथं कॉमा द्या, या ठिकाणी फुल स्टॉप, डेट लिहून झाल्यानंतर या ठिकाणी कॉमा आणि शेवटी फुल स्टॉप. तुमची मैत्रीण जी काही असेल, डिअर हर्षा वगैरे काय असेल, सॅल्युटेशन झाल्यानंतर तुमचं कॉमा द्यायला पाहिजे. इथं पॅरेग्राफ सोडायचा नाही, पत्र लगेचच लिहायला सुरुवात करा. डिअर हर्षा, तुम्ही इथे 1 ओळ सोडली तरी चालेल, काही अडचण नाही आहे, त्याच्या खाली लिहिलं तरी चालेल. मग आय होप यू आर फाईन अँड आय होप यू आर फ्री आफ्टर युअर, काय असेल ते तुमचं जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टला रिलेटेड तुमचं लेटर असायला पाहिजे. या ठिकाणी मी फॉर्मल लेटर लिहिलं आहे, इन्फॉर्मल लेटर लिहिलं आहे. तुम्ही फॉर्मल लेटर लिहा, इन्फॉर्मल लेटर लिहा, पण योग्य असं ते लिहिलेलं पाहिजे. उत्तरपत्रिका तुमची अशी असायला पाहिजे.
पॅरेग्राफ झाला की एक ओळ सोडली तरी चालते, फक्त इथनं पॅरेग्राफ सोडायचा आणि खाली लगेच लिहायला सुरुवात करा. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं पत्र या ठिकाणी संपलेलं आहे. आणि मग क्लोजिंग आहे, युअर लव्हिंग फ्रेंड दीपिका. तुमचंच नाव लिहा. बरेचसे विद्यार्थी इथं डबल एक्स करतात, बरेच विद्यार्थी आहेत असे. इथं काय करतील, डबल एक्स करतात, असं काहीतरी करतात, स्वतःचा नंबर लिहितील, असा काहीतरी नंबर लिहितील किंवा स्वतःचा ईमेल आय डी लिहितील. ईमेल आय डी वगैरे नंबर लिहायची काहीही गरज नाही. तुमचं फक्त त्या ठिकाणी नाव लिहायचं आणि पत्र कन्क्लूज करायचं. लक्षात घ्या. मग बघा या ठिकाणी जी मार्क आहे त्या पत्राला ते कसे असतात. इन्फॉर्मल लेटरला जर पाहिलं आपण तर सेंडर्स ॲड्रेस अँड डेट जर तुम्ही बरोबर लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क असतो. सॅल्युटेशन डिअर वगैरे काय असेल ते जर लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क असतो. मेन बॉडी म्हणजे पत्राचं जे काही मेन मायना असेल त्याला त्या ठिकाणी तुम्हाला 2.5 मार्क आहे. क्लोजिंग तुमचं कसं आहे त्याला अर्धा मार्क आहे. आणि त्यानंतर यूज प्रॉपर ग्रॅमॅटिक स्ट्रक्चर म्हणजे पत्र लिहिताना तुम्ही ग्रामरचा कसा वापर केलेला आहे त्याला तुम्हाला 1 मार्क आहे. म्हणजे टोटल 5 मार्क तुम्हाला पत्राला मिळतात. पत्राचा जर आपण चांगला सराव केला पत्र लिहिण्याचा तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. सराव करणं गरजेचं आहे. आणि बरेच विद्यार्थी सराव करत नाही त्यामुळे त्यांना मार्क कमी मिळतात. नाहीतर 80-80 मार्क मिळणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा, त्याच्यामधला ए. क्वेश्चन नंबर 6 आणि त्याच्यामधला ए बघा. या ठिकाणी तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे तुम्हाला काही आकृती दिलेली असेल आणि त्या आकृतीवरनं तुम्हाला काहीतरी पॅसेज लिहायचा असतो. त्यापेक्षा आपण काय करायचं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफच्या खाली काय असा डायग्रॅम असतो किंवा आकृत्या वगैरे असतात किंवा एखादी चौकट दिलेली असते. त्या चौकटीमुळे गाळलेल्या जागा असतात आणि त्या गाळलेल्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या असतात पॅरेग्राफ वाचून. आणि त्या ठिकाणी बघा आपण हे लिहितो बरोबर, हे आपण सगळं बरोबर लिहितो, आपल्याला 4 मार्कही मिळतात. मग आपण विचार करतो की आपला 1 मार्क गेला कुठे, तर आपला मार्क जातो या ठिकाणी. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं असतं की गिव्ह अ सुइटेबल टायटल टू इट. म्हणजे आपण हे जे काही लिहितोय व्हर्बल टू नॉन व्हर्बल तर त्याला एक टायटलसुद्धा द्यायचं असतं आणि हे टायटल आपल्याकडनं राहून जातं. मग ते टायटल काही असू शकतं. मग बघा कंपॅरिझन ऑफ सिबलिंग्स. कंपॅरिझन ऑफ सिबलिंग्स म्हणजे काय, भावा बहिणींमधलं कंपॅरिझन, तुलना, दोघांमधली तुलना. मग ते त्याला रिलेटेड असायला पाहिजे. त्यालासुद्धा तुम्हाला 1 मार्क असतो. याला किती मार्क असतो, याला 1 मार्क. आणि हा जो पूर्ण खालचा डायग्राम असेल याला 4 मार्क असतात, हे लक्षात घ्या. म्हणून टायटल द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन नंबर 6 मधला A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल लक्षात ठेवा. बघा या पद्धतीने लिहायचं आहे. अत्यंत मोकळं लिहायचं आहे. बघा कुठेही तुम्हाला अक्षरांची गर्दी दिसणार नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने असं लिहायचं आहे. पेन्सिलीने तुमचा जो काही चार्ट असेल तो पेन्सिलीने आखून घ्या. बघा मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जर आपण टायटल दिलेलं असेल तर आपल्याला 1 मार्क असतो. कव्हरिंग ऑल पॉईंट्स म्हणजे तुम्ही त्या चार्टमध्ये जे जे काही पॉईंट दिलेले असतील ते जर तुम्ही कवर केले तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क असतात. ॲप्रोप्रिएट ग्राफिक लेआउट, हे लेआउट हे तुम्ही कसं काढलेलं आहे, कसं आखलेलं आहे, त्यालासुद्धा 1 मार्क आहे. बघा आपण काय करतो, फक्त शब्द लिहून मोकळे होतो. प्रॉपर आखणी लेआउट वगैरे आपण काही काढत नाही, त्यामुळे आपला 1 मार्क जातो. आणि त्यानंतर ओव्हरऑल प्रेझेंटेशन, तुम्ही हे प्रेझेंटेशन कसं केलं आहे त्यालासुद्धा 1 मार्क आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 5 मार्क आहेत. फुकटचे मार्क आहेत. आपण जर व्यवस्थित पॅसेज वाचला आणि फक्त ज्या काही गाळलेल्या जागा असतील त्या ठिकाणी तो शब्द जर टाकला तर आपल्याला 5 मार्क आरामात मिळतात. पण बरेचसे विद्यार्थी कंटाळा करतात. मला कळत नाही नेमकं तुम्ही कंटाळा का करतात. पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्या पॅरेग्राफमधले जे जे काही कीवर्ड असतील किंवा जे काही तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये किंवा जे काही लेआउट असेल त्यामध्ये विचारलेलं असेल ते फक्त तुम्हाला भरायचं आहे. मग त्यांच्यामध्ये कंपॅरिझन केलेली असेल. बघा या ठिकाणी कंपॅरिझन बघा, पॉईंट्स रमेश आणि राधा दोघांमध्ये कंपॅरिझन आहे. एज काय आहे, रमेशचं 16, राधाचं 13. क्लास काय आहे, 10th 7th.
फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे, मॅथ्स, सायन्स, या पद्धतीने लिहायचं आहे फक्त. तुम्हाला फक्त तो पॅरेग्राफ व्यवस्थित वाचून समजला पाहिजे. अशा पद्धतीने 5 मार्क आपल्याला मिळतात. त्यानंतर पुढे आहे एक्सपांड द थीम. आता यामध्ये क्वेश्चन नंबर 6चा बी, त्यामध्ये न्यूज रिपोर्ट आहे. मी न्यूज रिपोर्ट लिहिलेला आहे, सगळ्यांनी न्यूज रिपोर्टच लिहा, कारण की आपण जर स्टोरी लिहायला गेलो तर आपलं वाक्यरचना असेल किंवा इमॅजिनेशन असेल ते बऱ्याच वेळा चुकण्याची शक्यता असते किंवा आपल्याला शब्द सापडत नाही. पण आपल्याला त्या ठिकाणी जर न्यूज रिपोर्ट लिहायला दिला तर बऱ्यापैकी आपण लिहू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणून न्यूज रिपोर्ट लिहायचा. आणि न्यूज रिपोर्टला बघा या ठिकाणी तुम्हाला हेडिंग दिलेली असते, 5 डेड इन रोड ॲक्सिडेंट. 5 मुलं 5 वारलेत, रस्त्यामध्ये जो अपघात झाला त्यामध्ये 5 वारलेत. आणि तुम्हाला हीच हेडिंग लिहायची असते. बरेच मुलं काय करतात, स्वतःची हेडिंग तयार करतात. पण प्रश्नपत्रिकेमध्ये जी हेडिंग दिलेली असेल तीच हेडिंग तुम्हाला लिहायची. तुम्ही त्याला जर चौकट वगैरे केलं तर चांगलं आहे, असंही लिहिलं तर काही अडचण नाही आहे. फक्त पेपर लिहायचा कसा हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आहे. जे काही गाव असेल त्या गावाचं नाव लिहा, कोणत्या तारखेला ती घटना घडली, बाय प्रेस रिपोर्टर वगैरे जे असेल ते, आणि मग तुमचा जो काही न्यूज असेल ती लिहायला सुरुवात केली तरी तुम्ही चालेल. बघा या पद्धतीने पॅरेग्राफ असेल तर पॅरेग्राफ करा. अक्षरं बघा किती व्यवस्थित काढलेली आहेत, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. कुठेही खाडाखोड तुम्हाला एवढ्या पेपरमध्ये दिसणार नाही. मी तुम्हाला आधी बोललो, जरी एखादा वर्ड आपला चुकला तर त्या ठिकाणी खाडाखोड करत बसू नका. फक्त एक रेष त्या शब्दावरती ओढा आणि पुढे चला, म्हणजे आपला पेपर चांगला दिसेल. बघा या पद्धतीने तुमचा न्यूज रिपोर्ट असायला पाहिजे. साधारणतः 1.5 पान जर आपण पाहिलं या ठिकाणी, बघा साधारणतः तुमचं 1.5 पान न्यूज रिपोर्ट असायला पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 1.5 पान लिहिलेलं आहे. महिला मार्क बघू कसे असतात. जर तुमचं टायटल आणि बिगिनिंग जर असेल तर त्याला 1 मार्क आहे. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर, शब्द तुम्ही त्यामध्ये कसे वापरले त्याला 1 मार्क आहे. ग्रामर तुमचं चांगलं आहे का त्याला 1 मार्क आहे. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, जे पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत ते सगळे पॉईंट्स तुम्ही कवर केले आहेत का. मग त्यामध्ये असेल हेडलाईन असेल, डेटलाईन असेल, इंट्रोडक्शन असेल, शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ असेल ते. एक्झाम्पल्स कन्वेईंग मेसेज, लॉजिकल ऑर्डर, कन्क्लुजन, म्हणजे तुमची जी काही न्यूज आहे ती न्यूज सुरुवातीपासून शेवटाकडे तुम्ही कशी नेली त्यालासुद्धा मार्क आहे 1. आणि हे सगळे पॉईंट जर तुम्ही कवर केले किंवा लिहिले तर तुम्हाला या न्यूज रिपोर्टला 5 मार्क आहेत. या पद्धतीने बघत असाल तुम्ही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. सोपा प्रश्न असतो हा. हे 5 मार्क तर अत्यंत फुकटाचे असतात, पण बरेचसे विद्यार्थी हा प्रश्नसुद्धा सोडवत नाही. बघा 7 मध्ये त्याच्यामधलं आता तुम्हाला काही वर्ड दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला 6 वर्ड असतात आणि त्यापैकी तुम्हाला 4 लिहायचे असतात. 6 असतात आणि 6 पैकी कुठलेही 4. जर तुम्ही 4 लिहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक वर्डला अर्धा मार्क आहे. प्रत्येक वर्डला तुम्हाला किती मार्क आहे, अर्धा मार्क आहे. बघा कुठलेही 4 लिहा तुम्ही, कुठलेही 4 आले. शक्यतो 6च्या 6 लिहा, म्हणजे एखादा जर चुकला तर आपल्याला 2 मार्क मिळतात. अक्षर चांगलं काढा, सगळ्यात महत्त्वाचं. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल माझी पूर्ण प्रश्नपत्रिका जर पाहिली तुम्ही तर मी थोडीशी जागा या ठिकाणी सोडलेली आहे, जेणेकरून आपली उत्तरपत्रिका चांगल्या पद्धतीने दिसते. या ठिकाणी बी बघा, त्याचा ए, मग जे काही त्याचं ट्रान्सलेशन असेल ते या ठिकाणी लिहिलेलं आहे मी. 2च विचारलेले असतात, मी या ठिकाणी 4 लिहिले आहेत. 2 लिहिलं तुम्ही तर त्याला तुम्हाला 2 मार्क आहेत, एकाला 1 मार्क. पुढे आहे सी. या ठिकाणी एखादी प्रोवर्ब असते किंवा वाक्प्रचार असतो, तो तुम्हाला ओळखायचा असतो आणि कुठल्या दोघांपैकी 1 लिहायचा असतो. अशा पद्धतीने बघा, म्हणजे तुमचा पेपर जर तुम्ही पाहिला तर या पद्धतीने तुमचा पेपर असायला पाहिजे. परत एकदा दाखवतो मी. हे तुमचं फ्रंट पेज असेल. या ठिकाणी तुमचं नाव तुमचा नंबर वगैरे असेल, ही माहिती एकदम प्रॉपर भरा. त्यानंतर तुमचा हा पहिला प्रश्न,
हा पहिला प्रश्न या ठिकाणी संपला. मग मी 1 मधला बी लिहायला सुरुवात केली. बघा या पद्धतीने पेपर जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला अत्यंत सुटसुटीत असा पेपर दिसेल. शब्दांची त्या ठिकाणी गर्दी कुठेही झालेली तुम्हाला दिसणार नाही. हे तुमचं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. एक साधारणतः पाऊण पेज लिहायचं. तुम्ही जर या पद्धतीने एक ओळ सोडून लिहिलं तर ते अधिक चांगलं दिसतं. बघा या ठिकाणी हे तुमचं समरी रायटिंग. हे इन्फॉर्मल लेटर. बघा या ठिकाणी जागा सोडलेली मी. लेटरला सुद्धा जागा सोडलेली बघा. रेष ओढायची गरज नाही आहे. फक्त आपण सराव जर केला तर या गोष्टी आपल्याला जमतील. पुरवण्या सप्लिमेंट लागत असेल तर लागू द्या. फी तुम्ही भरलेली असते. ते काय आपल्याला फुकट देत नाही. सप्लिमेंट जेवढे लागतील तेवढे लागू द्या. त्याची काही अडचण नाही आहे. शक्यतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहायचा प्रयत्न करा. नॉन व्हर्बल टू व्हर्बल लिहायला गेला तर त्या ठिकाणी चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हर्बल टू नॉन व्हर्बल या पद्धतीने लिहा. न्यूज रिपोर्ट असेल ती साधारण तुमची 1.5 पेज यायला पाहिजे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज 10वीची उत्तरपत्रिका कशी असली पाहिजे, आदर्श उत्तरपत्रिका म्हणू आपण त्याला, ती कशी असली पाहिजे ती आज आपण शिकलोय. मी आशा करतो की तुम्ही या पद्धतीनेच येणाऱ्या बोर्डाचा जो पेपर असेल त्यामध्ये उत्तरं लिहाल आणि चांगले गुण मिळवाल. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जे 10वीला आहेत त्यांना नक्की शेअर करा. म्हणजे जो फायदा तुम्हाला होतोय तो सुद्धा त्यांनासुद्धा होईल. ते सुद्धा चांगले गुण मिळवतील. आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.